आता बातमी भोंदू अशोक खरातची आहे। भोंदू अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 6व्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरातचा सध्या एसआयटीकडे ताबा आहे। महिला अत्याचार प्रकरणाच्या 6व्या गुन्ह्याचा एसआयटीकडून सध्या तपास सुरू आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर नेमका काय युक्तिवाद करण्यात आला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। सरकारी वकिलांनी युक्तिवाद केलाय। ते म्हणतात पाण्यात गुंगीचं औषध टाकून खरातनं 4 वेळा अत्याचार केलाय। काही पदार्थ खायला दिले, त्यात गुंगीकारक काही पदार्थ मिसळले होते, त्याचा तपास करायचा आहे। धार्मिक विधीच्या नावाखाली पैसे उकळले, तपासासाठी 4 दिवसांची पोलीस कोठडी द्या असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। तर खरातच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला तेही पाहूयात। 6ही गुन्ह्यांमध्ये तेच पेढे आणि तेच पाणी आहे, त्याचा तपास पुन्हा पुन्हा कशाला हवा असा सवाल या ठिकाणी खरातच्या वकिलांनी केला। पोलीस कोठडीमध्ये आणि एसआयटी समोर आरोपीला बसवून ठेवण्यात काय आनंद मिळतोय असाही सवाल त्यांनी केला। त्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नाही असा युक्तिवाद खरातच्या वकिलांनी केला।